मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांचे केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा पाय असणारे ज्ञानांचे राजयोगाचे माऊली साधकाचे मायबाप श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबर आहे. वारकरी संप्रदायाचा जो मजबूत खांबे पैठणी वशी शांती ब्रह्म शांतीचे सागर असणारे नाथ महाराज. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी सविस्तर विस्तार केलेला आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी पंजाब पर्यंत नेले ते भगवान परमात्माचे लाडके भक्त श्री नामदेवराय. आणि वारकरी संप्रदायाचा जो कळस आहे जगतवंदने जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ हिंदुहृदय सम्राट हिंद विश्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शुभराजांचे धर्मगुरु असणारे श्री तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा गोड चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल आवश्यक गरजेचं महत्वाचं उचित सुद्धा की आपल्या भाग्यवंत गावामध्ये श्री क्षेत्र कातपूर या ठिकाणी जगाचा मायबाप भगवान परमात्माच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या हिंदुस्थानाला ज्या माझ्या तरुण तडफदार मर्दांची गरज आहे त्या माझ्या तरुण बांधवांच्या सहकार्याने चालत आलेला हा पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि आज सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे ते हरिभक्त परायण परमपूजनीय कारभारी बाबा आगळे बाबांच्या मार्गदर्शनाने हा भव्य आणि दिव्य पंचदिनी हा सोहळा पार पडतोय. एवढंच नव्हे, आदरणीय श्री आमचे विठ्ठल काका दोरखे आदरणीय श्री त्यांचं काम फार मोठं आहे महाराज. आपल्याला सगळ्यांना नातच सगळ्यांना माहिती असेल. आमचे दीपक दादा मोरे या ठिकाणी आमचे कापसे महाराज आहेत. आदरणीय श्री जाधव महाराज दोघं मृदुंग सम्राट आणि ज्यांच्या मुळे मला आज येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे ते हरिभक्त परायण परमपूजनीय गुरुवर्य माझे गुरु भजन सम्राट सदानंदजी महाराज मगर. संपर्क केला की त्यांनी सांगितलं महाराज कीर्तनाला या ठिकाणी तुम्हाला यावंच लागेल. म्हटलं काळजी करू नका, वेळेवरच येण्याचा प्रयत्न करी. म्हटलं इथपर्यंत आलो, तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन झालं, मी माझं परम भाग्य समजतो. फार महत्वाचा हा पर्व काळ आहे. परवा महाशिवरात्र आहे आणि आज ज्यांच्यामुळे आज आपण मंडपात बसतोय ना महाराज ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवराजांचा जन्म सोहळा आहे. म्हणजे आज शिव जयंती आहे. हा पर्व काळ पुन्हा पुन्हा येत नाही. खरोखर आपण भाग्यवान आहेत असा पर्व काळ आलेला आहे आणि त्यात आज पवित्र अशी एकादश आहे महाराज. महाराज याचा सारखा पर्व काळ पुन्हा येणे अशक्य आहे. खरोखर काहीतरी आपलं भाग्य असेल आणि ह्या पर्व काळामध्ये या ठिकाणी पंचदिनी सप्ताह या ठिकाणी मोठा उत्सवाने पार पडतोय. येताना थोडस लवकर आलो. आदरणीय आमचे मामा आमच्या वारीमध्ये असतात. राजोळे का राजळे का आता सगळे मामाच म्हणतात. आता आमच्या दिंडीमध्ये ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आम्ही असतो आणि खूप म्हणजे सेवेकरी म्हणून त्यांचं नाव त्या दिंडीमध्ये आहेच. कोणी काही सांगतं महाराज एवढं सगळेजण चालून येतात पण मामांनी कोणाचा शब्द त्या ठिकाणी पाडलेला नव्हता. आणि असंच म्हटलं या ठिकाणी कार्यक्रम आहे. कुठे आपलं गाव? तेव्हा महाराज आपलं गाव ते फक्त 2-2.5 किलोमीटरचं फरक आहे. हेच पिंपळगाव पिंपळवंडी पिंपळवाडी. म्हटलं लवकरच येतो. त्या ठिकाणी थोडासा आराम वगैरे झाला. गुरुजींनी फोन केला म्हणजे महाराज कुठे आहेत? म्हटलं आलो. म्हटलं गुरुजी चला म्हणे. मग इथपर्यंत आलो. तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन झालं. मी माझं परम भाग्य समजतो. बोलता बोलता कीर्तनाला बराच वेळ झाला. मी काही आता जास्त वेळ कीर्तन करणार नाही आणि करतही नाही. वासुदेव महाराज आर्वीकर जिल्हा धुळे जास्त वेळ कीर्तन करत नाही, जास्त वेळ बोलतही नाही. आपलं कीर्तन फक्त सकाळचे 5 वाजेपर्यंत चालू राहील. चालेल का? बरं आपल्याला जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. मोजून 1 तास उरला
करायचं. एकच तास आपल्याला भगवान परमात्माचं नाम चिंतन करायचंय. पण एक तास तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन अजिबात करणार नाही. बरं वाटलं भावाचं कीर्तन काय, एक तास तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन अजिबात करणार नाही. एका तासात तुमचं बरं होऊन जाईल असं कीर्तन करू. पण कीर्तन ऐकायचं असेल, आतापर्यंत आपण भरपूर कीर्तन ऐकले असतील. आतापर्यंत जे जे कीर्तन ऐकले असतील ते चांबड्याच्या कानाने, चांबड्याचे कान धोकेदायक इकडून ऐकून घेतात, इकडून सोडून देतात. खरोखर कीर्तन ऐकायचं ना तर हृदयाचे कान करा, तनाचे कान करा, मनाचे कान करा. मी काय बोलतोय जास्त वेळ बोलणार नाही, थोडं शॉर्ट बट स्वीट, थोडं संगीत पण गोड. पोतेवर चुरमुरे मुरमुरे खाण्यापेक्षा थोडेसे काजू बदाम खाल्लेले बरे. मुरमुरे खाऊन त्याचा काही फायदा होणार, पण थोडेसे काजू बदाम खाल्ले रक्त शुद्धी होईल, बुद्धी तेज होईल, नवे नवे ताकद सुद्धा वाढेल. म्हणून थोडं कीर्तन करायचं, चांगलं करायचं. कीर्तन ऐकायचं ना मग हृदयाचे कान करा, तनाचे कान करा, मनाचे कान करा. मी काय बोलतोय, आज दुसरा दिवस आहे. मी ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते आहे तुकोबराय. आणि तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. भगवान परमात्माची सेवा केली काय आणि संतांची सेवा केली काय एकच आहे. तुका म्हणे संत सेवा, संतांची सेवा करा. कारण संतांची सेवा करायची असेल तर 5 प्रकार या ठिकाणी पडतात की कोणाची सेवा केल्यानंतर संतांची सेवा करण्याचा लाभ आपल्याला मिळतो. जर 5 प्रकार बघायचे असेल तर पहिला प्रकार असा आहे की संतांची सेवा करा किंवा देवाची सेवा करा. संतांची सेवा करा किंवा देवाची सेवा करा. संतांची सेवा केली तरी तोच लाभ आहे, देवाची सेवा केली तरी तोच लाभ आहे. कारण की का, संत आणि देव हे दोघं एकच आहेत. फक्त प्रतिमा वेगळी. देवते संत देवते संत प्रतिमा. म्हणजे देवाची सेवा केली काय, संतांची सेवा केली काय एकच लाभ आहे. दुसरा जो प्रकार आहे, आपण जर आपल्या गुरुची सेवा केली म्हणजे संतांची सेवा केली. गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देव, म्हणजे गुरुची सेवा केली संतांची सेवा केली. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार, ब्राह्मणाची सेवा केली म्हणजे संतांची सेवा केली. ब्राह्मण सर्वत्र पूज्य. तिसरा प्रकार. चौथा प्रकार असा आहे बघा, संतांची सेवा केली म्हणजे संतांची सेवा केली. आणि 5वा जो प्रकार आहे, संतांची सेवा केली आपल्या मायबापाची सेवा केली. आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली ना तरी तोच लाभ आहे, संतांची सेवा केली तरी तोच लाभ आहे. कसं काय महाराज? कारण संत हे आपले मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम या पतित. म्हणजे आई वडिलांची जरी सेवा केली तरी संतांची सेवा करण्याचा लाभ आपल्याला मिळतो. एवढंच नव्हे महाराज, आपल्या हातून त्या भगवान परमात्माची सेवा वाढली का हो, एकटे कुठं निघाले, मी पण तुमच्या बरोबर येईल. आणि त्यावेळेस सांगितलं, अगं मी तिकडे ब्रह्मचारी राहणार आहे, मला काही माहित नाही, मला तुमच्या बरोबर येऊ द्या. अगं नाही सांगितलं ना तुला एकदा, एवढ्या जोराने बोलले नसतील बाबा. नाही सांगितलं ना तुला, नाही नाही मी येणारच. आता येणार असं म्हटल्यानंतर तो हट्ट पुरावाच लागतो. आणि 3 हट्ट पुरावेच लागतात, बाल हट्ट, योग हट्ट आणि स्त्री हट्ट. नाही यदा कदाचित 2 हट्ट पुरले तरी चालतील, पण पुरावेच लागतात. मला तेवढं लक्षात ठेवा हो. आणि त्या ठिकाणी सांगितलं, अगं तिथं तुझं काही काम नाही. नाही नाही मी येणारच. म्हणजे ठीक आहे चला. आणि ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे, मग त्यावेळेस भोलेनाथाने जो अवतार घेतला तो अवतार म्हणजे मनोजवम मारुत तुल्य वेगम. म्हणजे कोणाचा अवतार? हनुमंतरायचा. मारुती रायांचा अवतार त्यांनी घेतला आणि पार्वतीला जे घेतलं ते आपल्या शेपटीमध्ये घेतलं. लखनाचा जो अवतार आहे तो शेषाचा अवतार आहे.
लखन आदिशक्ती माया ही सीतेचा हो चंद्र सूर्य त्या ठिकाणी लवकुश आहे चंद्र सूर्य नळ आणि नीळ आहेत असे सगळ्यांनी वानर सैनिक म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेवा केली महाराज आपल्या हातून एक तर देवाची सेवा व्हावी किंवा संतांची सेवा व्हावी ज्या दिवशी आपल्या फक्त मनात आलं की आपल्याला संतांची सेवा करायची आहे एक दिवस असा येतो की तो स्वतः जगाचा मायबाप भगवान परमात्मा आपल्या घरी येऊन दर्शन देऊन जातो विठ्ठल तुम्ही म्हणणार वासुदेव महाराज आतापर्यंत अशा जीवनात कोणाच्या घडलं का की आपल्या मनात आलं बुवा संतांची सेवा करावी आता बऱ्याच जणांच्या मनात येतच संतांची सेवा आता एखाद्या वेळेस रस्त्याने चालत असताना भगवे कपडे वगैरे दिसले संत आणतात साधू संत येते घरा तोची दिवाळी आणि त्यांच्या इथं जेवण वगैरे झाल्यानंतर बरं साधू संत आल्यानंतर काही लोकांना खूप आनंद वाटतो मला आणि खरंच आनंद वाटतो आता आमचं ज्यांच्या घरी फराळ होतं आमच्या दादांच्या घरी खूप आनंद सगळ्यांना मनापासून हृदयापासून आनंद एखाद्या व्यक्तीला खूप आनंद होतो तसं एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी संत आले म्हणून त्या ठिकाणी आनंद होतो हो पण ज्या वेळेस जेवण वगैरे झालं जेवणाचं जे ताट होतं ते सोन्याचं होतं आमटी ज्याच्यात आली ती चांदीची होती जेवण वगैरे झालं साधूने काय केलं वाटी घेतली आणि संतांची सेवा करायची आपल्या मनात आलंय बरोबर आहे पण नेमके संत कोणते हे संत ओळखणं फार कठीण आहे महाराज आपण कोणत्याही संतांची सेवा करली तर भगवंत आपल्याला दर्शन देणार नाही संतांची सेवा करायची आहे ना तो भगवंत दर्शन आपल्याला देणार ना मग जर आतापर्यंत कोणी केली असेल हे जर बघायचं असेल डोळ्यासमोर चित्र तर आदिवासी समाजामध्ये एक संत होऊन गेलेले आहेत संत तर सगळ्याच समाजात झालेत कोणताही समाज डोळ्यासमोर ठेवा ब्राह्मण समाज म्हटला की त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी नाथ महाराज मराठा समाज म्हटला की त्या ठिकाणी तुकोबार आहे नावी समाज म्हटला की त्या ठिकाणी सेना महाराज माळी समाज म्हटला की त्या ठिकाणी सावता महाराज सोनार समाज म्हटला की त्या ठिकाणी नरहरी महाराज धोबी समाज म्हटला की त्या ठिकाणी गाडगे महाराज हो चांभार समाज म्हटला की त्या ठिकाणी रोहिदास महाराज असा एकही समाज नाहीये त्या समाजात संत अवताराला आले नाहीयेत महाराज संत अवताराला येतात पण एक लक्षात ठेवा संत हे फक्त समाजापुरता मर्यादित नसतात संत हे समाजाचंच कल्याण करतात असं नाहीये की संत जन जड जीवा उद्धार व्हावा याच हेतूने अवतार झालेला असतो त्यांना एवढंच नाहीये की समाजाचंच कल्याण करायचंय जगाच्या जगाचं कल्याण व्हावं हेच हित जर संतांचं असतं महाराज असा एकही समाज नाही त्या समाजात संत अवताराला आले नाहीये संत हे फक्त मर्यादित नसतात संत हे समाजापुरता नसतात की जगाचं कल्याण व्हावं हेच हित त्यांचं असतं आणि यदा कदाचित तसेच आदिवासी समाजामध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा संत झाले आणि पुरुषांमध्ये सुद्धा संत झाले आदिवासी समाजामध्ये स्त्रियांमध्ये जे संत झाले ते शबरी माता आणि पुरुषांमध्ये जे संत होऊन गेले त्यांचं नाव आहे हरिपाल काय नाव त्यांचं हरपाल हो बरं हरपाल हा नेमका कसा होता हे जर आपल्याला थोडस बघायचं असेल तर आपल्याला वाल्या कोळू फक्त डोळ्यासमोर ठेवा वाल्या कोळी काय करत होते जेही लोक त्या रस्त्याने यायचे त्याला मारायचे लुटायचे आणि त्या ठिकाणी सगळं त्यांचं भागवायचं तसा हरिपाल होता रस्त्याला थांबायचा कोणीही यायचं त्यांना अडवायचं पण त्यांना विचारायचा काय कपडाला गंध आहे का गळ्यात माळ आहे का भगवंताचं नाम चिंतन करतो का ज्याने नाही म्हटलं त्याला
मारायचं. त्या हेतूने का होईना लोक त्या रस्त्याने जायचे. म्हणजे रस्त्याने चालत असताना देवाचं नाम घेत होते, त्याला घाबरून कपडाला गंधही लावत होते आणि माळही घालत होते. तेवढ्या पुरता रस्ता कटायचा असेल, हो दररोजचा त्याचा नित्यनेम तसा होता. रस्त्याला थांबायचं, कोणी त्या रस्त्याने आलं, त्या रस्त्याने येत असताना त्या ठिकाणी काय करायचं, फक्त त्याला थांबवायचं आणि त्याला विचारायचं, अरे बाबा देवाचं नाम चिंतन करतो का, गळ्यात माळ आहे का, हा कपडाला गंध आहे का, गंध दिसला नाही, देवाचं नाम चिंतन घेतलं नाही, गळ्यात माळ दिसली नाही, मग त्याला मारायचं. असं त्याचा नित्यनेम असा चालू होता. आणि बस एक दिवशी दिवसभर थांबला तो आणि बघता 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 त्याच रस्त्याने ज्ञानोबराय दिसले. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती काका, सोपान काका, मुक्ताई आणि भजन करत करत ते जात होते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोल. हा हा हरिपाल धावत धावत गेला. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग खरी दंडवत घालिंग लोटांगण वंदीन चरण. माऊली आपल्या घरी आले, माऊली साक्षात आपल्या रस्त्याला आले. त्या ठिकाणी हरिपाल जातो, हात जोडतोय आणि सांगतो, माऊली माऊली चला ना माझ्या घरी, माऊली चला ना माझ्या घरी. आता माऊलीने ओळखलं नसेल का त्याला, माऊलीने ओळखलं नसेल का त्याला की कोण आहे हा, चोर आहे, डाकू आहे, लुटारू आहे आणि हा आपल्याला घरी बोलवतोय. मग आता माऊलीने जायला पाहिजे का नको, ते ठरवायचं काम आमच्या सारख्यांचं आहे. मोठा बंगला दिसला, त्यांनी फक्त सांगितलं महाराज चला आमच्या घरी पाहायला. पाय कशाला पूर्णच येतो, आम्ही तिथे जातो. हो कारण आम्हाला थोडी गॅरंटी, आम्हाला थोडा आत्मविश्वास आहे. या ठिकाणी गेल्यावर लगेच हातपाय धुवायला पाणी, चहा झाला का नुसता चहा राहत नाही, त्याच्यात नारळ, शाल, श्रीफळ आणि वरती, हे आम्हाला कळतं ना. त्या अपेक्षेने का आम्ही बंगल्यात जातो. पण झोपडीमध्ये जर एखादीची झोपडी असेल आणि तो जर म्हणा महाराज चला थोडस आला असतो, पण चहा घेतच नाही, म्हणजे चहा घेतच नाही, म्हणजे जायचं नाही. पण हे ज्ञानोबा आहेत महाराज. ज्ञानोबांना माहिती आहे हा डाकू, हा चोर, हा लुटारू आहे. जर आपण याच्याकडे गेल्यानंतर याचं जीवनाचं कल्याण होत असेल तर आपण जायला काय हरकत आहे. ज्ञानोबा ही आई आहे महाराज, हे लक्षात ठेवा. माऊली ही आई आहे, त्या आईला लेकर सगळे सारखे असतात. आणि ज्ञानोबांनी सांगितलं चल, आणि ज्यावेळेस घरात बसवलं त्या ठिकाणी निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताई आणि सगळेजण बसल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की महाराज फक्त 5 मिनिटं थांबा. घरात पाहिलं त्यांनी, घरात पाहिलं तर अन्नाचा दाना नाहीये, ना बाजरी, ना ज्वारी, ना तांदूळ, ना गहू, काहीच नाहीये. आणि माऊलीला सांगतायत माऊली 2 घास खा, पण घरामध्ये तर काहीच अन्न नाही. आणि माऊलीला सांगतात माऊली फक्त 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटात आलो आणि रस्त्यात जाऊन उभा राहिला महाराज. हातामध्ये फरशी कुराडे, आता कोणीतरी येईल तेव्हा तरी कोणीतरी येईल. 5 मिनिटं झाली, 10 झाली, 15, 20, 50, जवळजवळ 1-1.5 तास होऊन गेला. कोणीच येत नाही. व्याकुळ झाला तो आणि व्याकुळ होऊन त्याने भगवान परमात्माच्या विनवण्या करायला लागला. हे देवा, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, अरे या ठिकाणी आलेले हे संत तुझेच आहेत ना. अरे त्यांना भूका लागल्या असतील. ज्ञानोबा लहान आहेत, निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताई लहान लहान आहेत, त्यांना भूका लागल्या असतील ना. अरे पाठव ना एखाद्याला पाठव ना, मी त्याला लुटणार ना, त्याच्याकडून पैसे वगैरे घेईल ना, काहीतरी आणेल ना आणि त्या ठिकाणी ज्ञानोबांना जीव घालेल. त्याचा मनामध्ये चालू झालं, पण त्या ठिकाणी कोणीच येत नाहीये. आता भगवंताला विनवण्या केल्या, भगवंताला हाक दिली. तर मला सांगा भगवंताला काय कळत नाही. अरे चिट्टी के पाव में घुंगरू बसता है भी मेरा कन्हैया प्रभु रामचंद्र सुन लेता है. चिट्टी म्हणजे मुंगी, मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, पायात घुंगरू केवढा, आणि घुंगरूचा आवाज तो माझ्या भगवान परमात्मा जवळ जातो. आणि भगवंताला काय करता येते महाराज, राईचा पर्वत त्याला करता येतो. पर्वताची राई जर त्याला करता येते, पत्रिका का तयार करता येणार नाही. पत्रिका तयार केली, त्या ठिकाणी रुक्मिणीला आवाज दिला, अगं रुक्मिणी काय ग तुला माहिती नाही का. म्हणे नाही, आज अगं लग्न आहे, आज आपल्याला लग्नाला जायचंय. म्हणे आता, म्हणे हो 2च मिनिटं थांबा. 2 मिनिटात तयारी करून येते. तोंडातला शब्द तोंडात ठेवला. तिला पतिव्रता म्हणतात. तू का म्हणे
तिची देवावरी पतीची या मता अनुसरोनी तोंडातला शब्द तोंडात 2च मिनिटं 2 मिनिटात तयारी करून येते. भगवान परमात्मा पाहताय 2 मिनिटं तर झालीच केव्हा. अगं उरकावला झालंच म्हणे. अगं उरकावला झालंच. आता त्या माऊलींचे 2 मिनिटं किती असतात हे आपल्याला काही अजून लवकर लक्षात येणार नाही, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता 5-6 दिवसापूर्वी लग्नाला जायचं होतं, तिला म्हटलं उरको लवकर, म्हणे आलीच म्हणे 2 मिनिटात. 2 मिनिटं करून 5 झाले, 10 झाले, 15, अर्धा तास पिशवी हातात आणि मी माग खाली उभा. आता डबल तालचं घर असल्यामुळे अगं उरकव ना म्हटलं, झालंच म्हणे, आलीच म्हणे. बरं 4-5 पायऱ्या खाली उतरली आणि परत वरती चढायला लागली. तिला म्हटलं काय ग काय झालं, काय नाही म्हणे, आरशात बघायचं राहिलं. आता केव्हाची काय करत होती. पण 2 मिनिटं म्हणजे त्यांचे किती असतात ते त्यांनाच माहितीये. आता ती रुक्मिणी माताने काय त्या ठिकाणी डाग दागिने वगैरे सोनं वगैरे सगळं परिधान केलं. भगवंतानी सुद्धा हातामध्ये अंगठ्या ब्रेसलेट वगैरे, कानामध्ये कुंडला वगैरे सगळे सोन्याचं, आणि त्या ठिकाणी रथावर बसले आणि 2 जण रथ हाकलायला सुरुवात करत असताना हरिपाल ज्या रस्त्याला आहे त्याच रस्त्याने रथ हाकलला. आणि रथ हाकल्यानंतर हरिपालाच्या कानाला आवाज आला, कोणीतरी येतंय, कोणीतरी येतंय, कोणीतरी येतंय. मनामध्ये खूप आनंद झाला. बस आता याला लुटणार, याच्याकडून पैसे घेणार, काहीतरी आणणार, माझ्या ज्ञानोबारायांना जीव घाल. त्याच्या मनामध्ये तेच चालू आहे. आणि बघता 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 रथ जवळ आला आणि मनामध्ये अजून एक शंका यायला लागली, रथ तर येतोय, कोणीतरी तर येतंय, पण हा माळकरी नसला. माळकरी जर असला तर आपल्याला त्याला लुटता येणार नाही. कपाळाला गंध नको पाहिजे, गंध लावला तर आपला काय उपयोगाचा नाही. देवाचं नाम चिंतन घेणारा नको पाहिजे तर आपल्याला लुटता येईल. आणि जर देवाचं नाम चिंतन घेणारा असला तर आपल्याला काहीच करता येणार नाही. बघता बघता मनामध्ये त्याचं चालू आहे. रथ जवळ आला आणि फरशी कुराड उघडली. थांबा थांबा. भगवंतानी काय केलं माहितीये का, जशी उडी मारली तशी रुक्मिणी मातेच्या पाठीमागे लपले. तो बघायला लागला की हा एवढा घाबरणारा व्यक्ती आहे, हा एवढा घाबरतोय हा. आणि विचारलं का रे, कपाळाला गंध लावतो का, काय ना तुला दिसत नाही का, गंध नाही म्हणे. देवाचं नाव, कोणता देव, कोणत्या देवाचं, म्हणे नाही घेत, म्हणे नाही. म्हणे गळ्यात माळ बीळ, पाहून घे, माळ नाही. आनंद वाटला. कोणाशी बोलतोय तो, कोणाशी, भगवंताशी. माळ, त्याला असं वाटलं की ठीक आहे हा घेत नसेल पण त्याची पत्नी घेत असेल बा. म्हणे तुम्ही घेत नाही, म्हणे नाही. म्हणे तुमची पत्नी, मी चांगला आहे, एक वेळेस मी चांगला आहे. गलीत घराच्या बाहेर घराच्या शेजारी कीर्तन असताना पलंगावर जर बसली असली ना, ही पलंगाच्या खाली उतरत नाही, मग मी बराच. म्हणजे ती तिथपर्यंतही जात, म्हणजे तीही देवाचं नाम चिंतन. मग काढा, जे असेल नसेल ते सगळं द्या. सगळं द्यायला सुरुवात केली. सोनं चांदी वगैरे जे असेल नसेल ते दिलं महाराज. आणि आता जाऊ का मी, चला निघा. पण जाताना पुढं रथ गेला आणि त्यावेळेस त्या हरिपालाच्या डोक्यात असं आलं की आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. आणि त्या ठिकाणी ती मुक्ताबाई तर छोटीशी, संत हे लहान लहान आहेत आणि आपल्याला एकट्याला जीवावर येईल ना, मग या माऊलीला विचारून घेऊन आपण की थोडा स्वयंपाक करण्यासाठी मदत करता का. आणि हरिपालाने आरोळी दिली, आवाज दिला, हो दादा थांबा. म्हणे अरे बाबा, अरे दिलं ना तुला सगळं, आता कशाला. नाही म्हणे आता काही करत नाही, फक्त हे ऐका ना एक, सांग ना. माझ्या घरी संत आलेत, ज्ञानोबाराय आलेत. कोणते ज्ञानोबाराय माहितीये का तुम्हाला, ज्या ज्ञानोबारायांनी भिंत चालविली जड भिंत. कोणते ज्ञानोबाराय माहितीये, ज्या ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. हो ते ज्ञानोबाराय, ते ज्ञानोबाराय ज्या ज्ञानोबारायांच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ आहे, जयाची येदवारी सोन्याचा पिंपळ. ते ज्ञानोबाराय माझ्या घरी आले, संत आलेले आहेत, त्या संतांना जीव घालण्याची इच्छा आहे, थोडीशी मदत करता का. आणि त्यावेळेस रुक्मिणी म्हणते ठीक आहे बाबा, तू सांगतो म्हणून येतो आम्ही मदतीला. आता तू, म्हणे मी आता गावातून बाजार करून आणतो, चला म्हणे तुम्ही पुढं. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा रुक्मिणी माता गेल्या. आणि त्या ठिकाणी रुक्मिणीने काय केलं, त्या ठिकाणी चूल वगैरे तयार केलं, भांडे वगैरे घेतले, त्या ठिकाणी ठेवले. आणि स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी लाकडाची मुळी घेण्यासाठी गेले, लाकडं वगैरे जमा केले. आणि त्या ठिकाणी तेवढ्यात हरिपालाला सगळं सामुग्री आणली, स्वयंपाक वगैरे तयार झाला. एवढा सुंदर सुगंध आला. ज्ञानोबाराय, निवृत्तीदास, सोपन काका, मुक्ताईला वाटलं काय सुंदर स्वयंपाक होतोय, एवढा सुंदर सुगंध येतोय. आता एखादी साधारण माऊली स्वयंपाक करते, तिच्या हाताचा
सुगंध पूर्ण गलीमध्ये जातो. या ठिकाणी तर रुक्मिणी माता स्वयंपाक करत असेल तर सुगंध कुठं गेला नसेल हा विचार करा. स्वयंपाक वगैरे झाला आणि त्या ठिकाणी हरिपाला सांगितलं, हरिपाल तू पण बसून घे, आम्ही तुम्हाला वाढतो. आणि त्या ठिकाणी हरिपाल बसला, सगळे संत महात्मे बसले आणि स्वतः भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता वाढायला सुरुवात करतायत. आणि वाढत असताना ज्ञानोबारायांनी वरती नजर केली आणि भगवान परमात्माची नजर माऊलीची नजर झाली. आणि भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणतात, माऊली तेरी बी चूक. आता बोलण्यात काय अर्थ, पहिले जेवण करा. सगळं जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आणि त्यावेळेस ज्ञानोबा ते हरिपाला बोलवतात. अरे तुला माहिती आहे का, तुला कळतं का, अरे या ठिकाणी आपल्याला स्वयंपाक केला कोणी, या ठिकाणी वाढलं आपल्याला कोणी माहितीये का, अरे हा जगाचा मायबाप भगवान परमात्मा. अरे या भगवान परमात्मा शिवाय आपण हालू शकत नाही, चालू शकत नाही, बोलू शकत नाही. चाले शरीर कुणाची असत्य कोण बोलविते, अरे हा भगवान परमात्मा. या भगवंत शिवाय झाडाचं पान सुद्धा हलत, वृक्षाची पाने हले ज्याची. अरे हा भगवान परमात्मा जो सगळ्यांचा मालक आहे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, स्वतः जगाचा मायबाप भगवान परमात्मा आपल्याला वाढतोय रे. हरिपालाच्या डोळ्यातून टपटप अश्रू पडतायत. हरिपाल भगवान परमात्माच्या चरणावर लोटांगण घालतो की आज मी फक्त मनात पक्कलं संतांची सेवा करायची, साक्षात भगवान परमात्मा माझ्या घरी दर्शन देण्यासाठी आले. तू कोबर आहे शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा. जय हो. तुका मने संत सेवा, तुका मने संत आपल्या हातून संतांची सेवा व्हावी हे फक्त आपल्या मनात येऊ द्या. एक दिवशी भगवान परमात्मा दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. हरिपालाच्या मनात आलं तर साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन दर्शन देत आहेत. संतांची सेवा जर आपल्याला करायची असेल, मग ज्यांची आपल्याला सेवा करायची असेल, अगोदर आपल्याला त्यांचे सेवक व्हावं लागतील. अगोदर आपल्याला त्यांचे दास व्हावं लागेल, तरच आपल्याला त्यांची सेवा करता येईल. हो बरं, दास होत असताना असं वरून सांगायचं नाही. छातीला हात लावून सांगा की आम्ही यांचेच दास म्हणविता त्यांचे दास. त्यांचे म्हणजे नेमके कोणाचे? कोणाचेही दास होऊ नका. लोक कोणाचेही दास होतात, लोक कोणाचेही दास होतात. कोणाचेही दास व्हायचं नाही. काय म्हणतात? धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाजी. हे संत म्हणतात. आपण तसं नाही म्हणत. धन्य आम्ही जन्म आलो दास बायकोचे, हे आपण म्हणतो असं. हो हो, दास व्हायचं असेल तर भगवंताचे दास व्हा.
दास व्हायचं असेल तर संतांचं दास्यत्व स्वीकारा, कोणाचंही दास्यत्व स्वीकारू नका. लोक कुटुंबाचं दास्यत्व स्वीकारतात, म्हणजे या संसाराचं दास्यत्व स्वीकारतात, पण त्यांना अजून माहितीच नाही की संसार मुळात कसा आहे. संसार कसा आहे महाराज? दुःखाचा आहे. दुःख बांधवडी हा या संसार सुखाचा विचार नाही कोठे. ठाऊकचे आहे संसार दुःखाचा, चित्तसीन त्याचा वाव. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसार दुःख मुळच हुकडे, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस. अरे मुळात हा संसार दुःखाचा आहे ना, मग या संसाराचे का दास होतो? दास व्हायचं असेल तर भगवान परमात्माचे दास व्हा, दास व्हायचं असेल तर संतांचे दास व्हा, आणि त्यांना सांगा की आम्ही तुमचे दास. म्हणा मनविता त्यासी दास, मनविता त्यासी हरी बोल. म्हणाविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. मग आज कसलीच प्रकारची उरत नाही, पण केव्हा? जोपर्यंत आम्ही नाथ बाबांचे दास आहोत तोपर्यंत, जोपर्यंत आम्ही माऊलीचे दास आहोत तोपर्यंत, जोपर्यंत तुकोबरांचे दास आहोत तोपर्यंत नाही. आम्ही भगवंताचे दास आहोत. देवाचे दास्यत्व स्वीकारा, संतांचे दास्यत्व स्वीकारा. जोपर्यंत आपण संतांचे दास होत नाही ना, तोपर्यंत संत आपल्यावर कृपा करू शकत नाही महाराज. त्यांचे दास व्हा, कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आज हे स्वराज्य जे निर्माण झालं, हे ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजी राजे अगोदर दास झाले. छत्रपती शिवाजी राजाने तुकोबरांचं दास्यत्व स्वीकारलं आणि तुकोबरांनी कृपा करून दिली महाराज. आणि कृपा काही साधारण कृपा नाही केली छत्रपतींवर. कारण का, एका बाजूला आपण शक्ती पाहिली तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी भक्ती सुद्धा लागते. आणि छत्रपतींचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर यदा कदाचित महाराज हे हृदयाचे कान करावंच लागतील आपल्याला. कारण छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले त्याच्यानंतरचा इतिहास सगळ्यांना ज्ञात असेल, सगळ्यांना माहिती असेलच. काय शिवाजीराजे जन्माला ज्या वेळेस आले ना, त्याच्यानंतर काय काय घडलं ते बऱ्याच जणांना माहिती असेल, बरेच जण सांगण्याचाही प्रयत्न करत असतात. पण छत्रपती शिवाजी राजे जन्माला येण्याच्या अगोदर काय काय घडलेलं आहे तेवढं डोळ्यासमोर ठेवा बापू. या ठिकाणी बरेच माझे तरुण तडफदार मर्द बसलेत. माझ्या तरुण बांधवांना हात जोडून विनंती आहे, हृदयाचे कान करा. छत्रपती शिवाजी राजे फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाहीये. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा डोक्यामध्ये घालण्याचा विषय आहे, डोक्यामध्ये घालण्याचा विषय आहे. आणि छत्रपतींचा इतिहास जर बघायचा असेल, छत्रपती शिवाजी राजे नंतरचा जो इतिहास आहे सगळ्यांना माहिती आहे. पण अगोदर काय काय घडतंय तेवढं डोळ्यासमोर ठेवा. आपला हा महाराष्ट्र, आपला हा हिंदुस्थान, आणि या हिंदुस्थानात या महाराष्ट्रामध्ये राज्य करणारा राजा होता, आणि त्या राजाचं नाव आहे राजा रामदेव राय. आणि राजा रामदेव रायचं राज्य कुठं होतं माहिती का? या आपल्याच जिल्ह्यात. कोणता जिल्हा आहे आपला? संभाजीनगर. आणि संभाजीनगर जवळ येताना एक किल्ला लागला, आणि त्या किल्ल्याचं नाव देवगिरी. दुर्दैवानं त्याचं नाव पडलं गेलं आता दौलताबाद. आणि त्या देवगिरी किल्ल्यावर राजा रामदेवरायचं राज्य होतं. राजा रामदेवरायचं राज्य म्हणजे साधारण राज्य नाही. राजा रामदेवरायचं राज्य म्हणजे जसं प्रभू रामचंद्राचं राज्य तसं राजा रामदेवरायचं राज्य होतं. राजा रामदेवरायच्या राज्यामध्ये प्रजा सुख समाधाने नांदत होती. आणि बघता बघता या महाराष्ट्राला, या हिंदुस्थानाला एका दृष्टाची नजर लागली, आणि तो दृष्ट म्हणजे दिल्लीचा राजा. त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. जवळजवळ 1000 पठाण घेऊन आला, चालून आला तो आपल्या महाराष्ट्रावर दिन करत. आणि त्यावेळेस कापा कापायला सुरुवात झाली. आणि बघता बघता सगळेच मराठे सरदार मारले गेले, हिंदूंचे राजे मारले गेले. आणि त्या ठिकाणी राजा रामदेवरायला असं वाटलं, राज्य मराठ्यांचे, राज्य हिंदूंचे, सगळे मारले जात आहेत. ते हिंदू राजे मारले जात आहेत, मराठे राज्य मारले जात आहेत. मग राज्य नेमकं कोणासाठी?
ज्या मायबापाने कमवलंय पोरांसाठी आणि पोरं जर शिल्लक राहिले नाही तर नेमकं कमवायचं नेमकं कोणासाठी? राज्य उभं केलं महाराज मराठ्यांसाठी, राज्य उभं केलं हिंदूंसाठी, राज्य उभं केलं रयतेसाठी आणि त्या ठिकाणी सगळे जर समाप्त व्हायला लागले नेमकं हे कमवायचं नेमकं कोणासाठी? आणि राजा रामदेवराय अल्लाउद्दीन खिलजीला शरण आला, शरण गेला आणि हा हिंदुस्थानाचा पहिला पराभव झाला. आणि अल्लाउद्दीन खिलजी शरणावर थांबला नाही, त्याने खंडाने मागितले, खंडाने दिले काय? अरे सोनं दिलं, चांदी दिले, हिरे दिले, माणिक दिले, मोती दिले, हत्ती दिले, घोडे दिले, उंट दिलं. एवढाच नाही, आपली स्वतःची पोटची पोरगी त्याच्या स्वाधीन केली. तिचं नाव होतं जेठाई, ज्येष्ठ पल्ला, त्याच्या स्वाधीन केली. अल्लाउद्दीन खिलजी निघायला लागला. जाता जाता त्याने दम दिला, मला दर वर्षाला खंडानी पोचली पाहिजे, जर खंडानी आली नाही तर पुन्हा महाराष्ट्रावर हल्ला करायला येईल. आणि बघता बघता 9 वर्षापर्यंत दिल्लीला खंडणी जात राहिली. दिल्लीला सोनं चांदी हिरे माणिक मोती हत्ती घोडं उंट सगळं जात राहिलं. 9 वर्षानंतर खंडणी बंद केली. कोणी? राजा रामदेवराय, त्यांचा मुलगा शंकर देवराय. आणि शंकर देवरायने खंडणी बंद केल्यावर अल्लाउद्दीन खिलजीने त्याने त्याचा सेनापती पाठवला, त्याचं नाव होतं मलिक काफूर. आणि मलिक काफूर जवळजवळ 1 ते 1.5 लाख फौज घेऊन आला, पुन्हा चालून आला तो आपल्या महाराष्ट्रावर दिन करा. आणि त्यावेळेस कापा कापी कापा कापी कापा कापी झाले आणि राजा रामदेवरायचा मुलगा शंकर देवराय मारला गेला. त्या युद्धात शंकर देवराय मारला गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या जनतेला रयतेला असं वाटायला लागलं, आता आमचा वाली कोण? आता आम्हाला वाचवणार कोण? या शेतकऱ्याला वाचवणार कोण? या मराठ्याला वाचवणार कोण? या हिंदू धर्माला वाचवणार कोण आहे? कोणीतरी जन्माला यायला पाहिजे, कोणाचा तरी अवतार झाला पाहिजे, कोणीतरी जन्म घेतला पाहिजे. आणि बघता बघता एक छोटस खेडगाव त्या ठिकाणी होतं. त्या गावाचं नाव आहे वेरूळ. आणि वेरूळची पाटीलकी ज्यांच्याकडे होती त्यांचं नाव बाबाजी राजे भोसले. बाबाजी राजांना 2 मुलं होते, विठूजी राजे, मालोजी राजे. मालोजी राजांचं लग्न ठरलं. मालोजी राजांचं लग्न जे ठरलं, फलटणच्या निंबाळकरांची मुलगी देण्यात आली. त्या माऊलीचं नाव होतं उमाबाई. उमाबाईला दिवस राहिले, 2 सोरांसारखी मुलं झाले. एक शरीफजी राजे, दुसरे शहाजी राजे. शहाजी राजे लहानाचे मोठे झाले आणि शहाजी राजांचं लग्न ठरलं. सिंदखेड राजाची पाटीलकी ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव लोखोजी जाधवराव पाटील. त्यांच्या पत्नीचं नाव माळसा राणी. त्यांना सुद्धा एक सोन्यासारखी मुलगी. 12 जानेवारी 1596 आणि त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं महासाहेब जिजाऊ. आता आमचे दीपक दादा फार मोठं या ठिकाणी जिजाऊ सृष्टीचं आता आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल, सगळ्यांना माहितीच असेल. महाराज फार मोठं काम हाती घेतलेलं आहे, आनंदाची गोष्ट. महासाहेब जिजाऊ लहानाच्या मोठ्या झाल्या, चालायला लागल्या, बोलायला लागल्या, खेळायला लागल्या. आणि बघता बघता महासाहेब जिजाऊंचा आणि त्या ठिकाणी शहाजी राजांचा विवाह झाला आणि 17व्या शतकाला प्रारंभ झाला. 5 सुलतानी फौजा या महाराष्ट्राच्या उरावर थैते नाचायला लागल्या. आणि एका बाजूला निजामशाह, एका बाजूला कुतुबशाह, एका बाजूला इंग्रज, एका बाजूला मोगल, एका बाजूला आदिलशाह. आणि या सगळ्यांनी आपल्या हिंदू धर्माला ग्रासलं. निजामशाहच्या दरबारात चाकरी करत असताना शहाजी राजांना असं वाटलं, या हिंदू धर्माला वाचवणारं कोणी आहे का? या महाराष्ट्राला वाचवणारं कोणी आहे का? या रयतेला वाचवणारं कोणी आहे का? कोणीतरी जन्माला यायला पाहिजे. आणि बघता बघता महासाहेब जिजाऊला दिवस राहिले. अरे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात आनंद निर्माण झाला, जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण झालं. अरे जुन्नर माळामध्ये असाही काही चढावाचा गड नाही, तो गड म्हणजे शिवनेरी. शिवनेरी गडावर महासाहेबांना ठेवण्यात आलं. आणि गडकऱ्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई त्या ठिकाणी देखरेखसाठी होत्या. 3 ते 4 महिन्याचा गर्भ झालेला होता. आणि त्या ठिकाणी राणी सरकारला विचारलं की राणी सरकार, आल्यापासून तुम्ही काही खाण्यापिण्याविषयी बोललेच नाही. अशा अवस्थेत एखाद्या माऊलीला काहीतरी खावं प्यावंसं वाटतं. जी माऊली गर्भधारा अवस्थेत असते तिला कैट, चिंच, आंबे, आंबट चिंबट खावंसं वाटतं. त्याला डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि महासाहेबांना डोहाळे विचारले गेले. आणि महासाहेब बोलतात, अहो मला हे खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. तो महासाहेब मग तुम्हाला डोहाळे कसले आहेत? कसले डोहाळे? आणि महासाहेब जिजाऊ ताड कशी उभ्या राहिल्या. अरे दोघा हाताच्या मुठी आवाळ्या गेल्या, चेहरा लाल बुंद झाला, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज. महासाहेब बोलतात, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तर मला डोहाळे त्याचे सांगू तुम्हाला. अरे घोड्यावर बसावं, मान टोकायची, रेटो भांगामध्ये घालावं, तलवार म्यान करावी. आणि माझ्या समोर जो माझ्या माय माऊलींना उचलून येत असेल अशा ऐवानाचा शिर एका बाजूला आणि धार एका बाजूला. काय डोहाळे असतील हो. असे जर डोहाळे प्रत्येक माऊलीला जर राहिलेच असते तर आज आपल्याला बोलण्याची वेळच आली नसती. राजे पुन्हा जन्माला. आपल्या आईचे डोहाळे वेगळे असतात, महासाहेब जिजाऊंना डोहाळे. आणि बघता बघता तो दिवस उजाडला. आणि त्या दिवशी तारीख 19 फेब्रुवारी 1630 आणि सूर्यासारखं तेज चमकणारा मुलगा जन्माला आला. शिवाजी देवीच्या चाच्याने शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज. शिवराजे जन्माला आले. हो, छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले.
आणि बघता बघता छत्रपती 1 ते 1.5 वर्षाचे झाले. 1-1.5 वर्षाचे झाले, पाळण्यात टाकलं. आणि पाळण्यात मासाहेब काय करतायत, झोका देतायत. आणि झोका देताना त्या ठिकाणी गाणं म्हणतायत. आई मासाहेब कोणतं गाणं म्हणतायत? हड हड गाई माझा भाऊ झोपून, नाही का, असं नाही का, ही आपली आई गाणं म्हणते मला. हो. आणि मासाहेब जिजाऊने पाळण्यात असताना त्या ठिकाणी रामायण महाभारत त्याच्या गोष्टी सांगाव्या. आणि झोका देत असताना त्या ठिकाणी राजे गाढ झोपले. राजे झोपले. जी दाशिनबाई होती ना काम करणारी, तिला सांगितले, पाय राजांकडे लक्ष ठेव, मी आता 10-15 मिनिटात. हो राणी सरकार. मासाहेब गेले दरबाराच्या बाहेर. ती काम करत होती. आणि काम करत असताना अचानक राजे उठले. राजे अचानक उठल्यानंतर त्या ठिकाणी ती दाशिनबाई धावत धावत गेली. मासाहेब, राणी सरकार, राणी सरकार. राणी सरकार तर दिसत नाही, कुठे गेल्या? परत धावत धावत आली. राजांना घेतलं खांद्यावर, खेळवायला सुरुवात केली. राजे गप्पच नव्हते, गप्प राहतच नव्हते. जोर जोराने राजे रडतायत. आणि ती सारखी इकडे तिकडे पाहते. मासाहेब तर दिसत नाही, काय करावं काही कळेना, काही समजेना. आता पाळण्यातून बाळ उठला आणि रडायला लागला. का रडत असेल? सगळ्या मातांना कळलं असेल, लहान मुलगा आहे, झोळीतला आहे, पाळण्यातला आहे. मुलगा उठला रडतो, कशासाठी रडत असेल? भूक लागली असेल म्हणून रडत असतील ना. त्या दाशिनबाईला काही कळेना, काही समजेना, काय करावं. राजे जोर जोराने रडतायत. आणि तिच्या लक्षात आलं की राजांना भूक लागली असेल म्हणून राजे रडतायत. आणि तिला असं वाटलं की आता मासाहेब तर नाही, काय करावं. ती सुद्धा एक कोणाची तरी आई होती. ती दाशिनबाई कोणाची तरी आई होती. तिला असं वाटलं की आता आपल्यालाच राजांना दूध पाजावं लागणार. तिने जवळ घेतलं आणि छत्रपती शिवाजी राजांना दूध पाजणार. आणि तेवढ्यात मासाहेबांनी पाहिलं आणि मासाहेब बोलतात, काय करतेस तू? हा, माझ्या मुलाला तू दूध पाजतेस? मला दास्यपुत्र बनवायचा नाहीये. अगं मला त्याच्याकडून हिंदवी स्वराज्य निर्माण करून घ्यायचं ना, तर त्याला या वाघिणीचं दूध लागणार आहे. घेतलं मासाहेबांनी जवळ, दूध स्वार केलं. बघता बघता राजांचं वय थोडस वाढलं. 7 ते 8 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे झाले. आणि राजांनी सांगितलं मासाहेबांना, राणी सरकार, मासाहेब म्हणजे निजामशाहच्या दरबारात. आता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे निजामशाहच्या दरबारात जात आहेत म्हटल्यावर आईने काय केलं, आता आपल्या शेजार जर कोणी असेल आणि ती जर बाजारात जात असेल, ती म्हणत असेल, ताई दादूला घेऊन जाऊ का माझ्या बरोबर? मग त्यावेळेस काय करतात तुम्ही? त्या दादूला तसंच पाठवता का? काय करतात मग? चांगले कपडे मस्त सजून त्याच्यात मग जा घेऊन जा. आता निजामशाहच्या दरबार म्हणजे राजाच्या दरबारात पाठवायचं ना. आणि मासाहेबांनी घेतलं राजांना जवळ. सुंदर अंगरखा, सुंदर ड्रेस घातला, त्या ठिकाणी टोप टाकला, चंद्रपुरासारखा मस्त गंध लावला, कानामध्ये छोटे छोटे मस्त कुंडल, गळ्यामध्ये हिरे माणिक मोतीचे हार टाकले, चेहऱ्याला मस्त फॅरेन लवली लावली, नाही का? ठीक हो. त्या ठिकाणी चेहऱ्याला एकदम छोटासा काळा टिपका ठेवला आणि हातामध्ये तलवार दिली. छत्रपती शिवाजी राजे गेले महाराज. आणि जात असताना निजामशाहच्या दरबारात फिरायला जात असताना एक कसाई गायला घेऊन जात होता. अरे वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजाला विचार केला रे की आपण कोणाच्या दरबारात आलो आहेत. जो कसाई गायला घेऊन जात होता ना, त्याचा हात कापला. वयाच्या 8व्या 9व्या वर्षी त्या ठिकाणी गोमातेचं रक्षण करणारा राजा आहे महाराज छत्रपती. बघता बघता राजांचं वय वाढायला लागलं. राजे झाले त्या ठिकाणी 11 ते 12 वर्षाचे झाले. आणि 11-12 वर्षाचे असताना मासाहेब त्या पोरांना घेतायत, जवळ घेतायत. आणि छत्रपती शिवाजी राजांबरोबर आलेले ते काही सवंगडी मासाहेब जवळ आहेत. आणि मासाहेब सांगतायत तलवार कशी चालवायची, दानपट्टा कसा फिरवायचा, भाला कसा फेकायचा, ढाल कशी. आणि प्रशिक्षण देत असताना पोरं काय करायचे, मग छत्रपती शिवाजी राजे आणि ते बाकीचे मावळे मग असं आराने दाट जंगल बघायचं. आणि त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी पोरं शिकायची तलवार कशी चालवायची, दानपट्टा कसा फिरवायचा, भाला कसा फेकायचा, शत्रूचा वार कसा झेलायचा. आणि त्या ठिकाणी एकमेकाशी लढत असताना, त्या ठिकाणी एकमेक शिकत असताना, आणि एखाद्या पोराला ते झाडावर बसवायचे. असं उंच झाड असलं का त्या पोराला सांगायचं, हे पाय कोणी अनवळखी दिसला का तू कशाचा तरी आवाज करायचा. कशाचा तरी आवाज केला म्हणजे आम्हाला कळेल कोणीतरी येतंय. मग आम्ही काय करू, हे सगळं लपून देऊ आणि विटी दांडूचा खेळ सुरू करू, असं ठरलेलं होतं. आणि त्या ठिकाणी तो पोरगा झाडावर बसलेला होता पहारेकरी म्हणून. आणि इकडे छत्रपती शिवाजी राजे बाकीचे मावळे दानपट्टा चालवायला
तलवार हातामध्ये घेतली, ढाल हातामध्ये घेतली आणि लढायला लागले, एकमेकावर वार करायला लागले. आणि बघता 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 खेळ एवढा रंगात आला, एवढा रंगात आला. जो झाडावर पोरगा बसला होता ना, जो झाडावर पोरगा बसला होता ना, तो सारखं इकडं तिकडं पाहत होता, कोणी येतंय का, कोणी येतंय का, कोणी येतंय का. आणि बघता 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 त्या पोराची नजर समोर गेली आणि समोरून एक 10 ते 12 वर्षाचा पोरगा चालत येत. जो झाडावर पोरगा बसला होता ना, त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. हुबेहूब मोराचा आवाज म्हणजे खून. राजांना वाटतं कोणीतरी येतंय, कोणीतरी येतंय, चला 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 चला. सगळं लपून द्या, सगळं लपून दिलं आणि विटी दांडूचा खेळ सुरू केला. जो पोरगा चालत चालत येत होता ना, जो झाडावर पोरगा बसला होता ना, त्याने टम कशी उडी मारली आणि त्या पोराला दमात घेतलं. कोण रे तू? त्या पोराने सांगितलं, रामोशाचा बहरजी. काय काम करलास? काही नाही, राजांना भेटायचं. थांब की इथं, मी जातो राजांना सांगतो. राजा, राजा कोणीतरी रामोशाचा बहरजी आलाय, पाठव की त्याला. आला तो आतमध्ये, राजांना मुजरा केला आणि राजे म्हणतात, काय रे, काय काम करलंस? काय नाही राजा, तुमच्यात घेता का मला खेळायला? काय येतं रे तुला? राजा, राजा सगळं काही येतं की आपल्याला? कोणाचा बी आवाज काढता येतो, कोणाची बी नकल करता येतं, कोणाचा बी हुबेहूब रूप घेता येतं. राजांना कळलं, राजांना पटलं, पोरगा कामाचा आहे, चल ये. ते पोरग म्हटलं, नाही राजा, उद्यापासून येतो. घरी आई बाबाला विचार. ठीक आहे, उद्यापासून. पोरग चालत चालत गेलं, 10-12 पाऊल पुढे चाललं आणि परत माघारी फिरलं आणि राजांना बोलू लागलं. राजा, एक विचारू का राजा? बोलू का राजा? बोल की, काय झालं, बोल ना. नाही, जो मुलगा झाडावर बसवलाय ना, त्या पोराला फक्त एवढंच सांगा राजा, या दिवसात मोर ओरडत नाही म्हणून. एखादी जाणता मनुष्य यावा, जाणकार मनुष्य यावा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही, आवाज आला कुठून, आपण सहज पकडले जाणार. आणि छत्रपती शिवाजी राजाने गुप्तहेर प्रमुख म्हणून ज्यांची निवड केली होती, तोच हा बहरजी नाईक होता. आता एक एक मावळा यायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. गावोगावी यात्रा भरते आणि यात्रामध्ये छत्रपती शिवाजी राजे फिरायला गेले आणि फिरायला जात असताना त्या यात्रेमध्ये एक पोरगा तर असा होता, अरे जशी नागिन सरसरावी तसा एक पोरगा दानपट्टा चालवत होता. दानपट्टा चालवत असताना त्या ठिकाणी राजे म्हटले, बस, हा पोरगा आपल्यात पाहिजे. राजे गेले, त्याच्याजवळ विचारलं, काय रे, येतोच का आमच्याकडे? काय करावं लागेल राजा? तेच करायचं, इथं दानपट्टा फिरवतो ना, तसं आमच्यात येऊन दानपट्टा फिरवायचा. झाला झाला, शामिल झाला. शिवबा राजाकडेच आला. त्याचं नाव होतं जीवा महाला. एक एक मावळा तयार होतोय महाराज. बघता बघता एक तर असा जो रस्त्याने येत होता, 10 ते 12 वर्षाचाच पोरग होतं, पण हत्ती सारख्या मस्तमती चालत होता. त्याचा येताना असा पहार वाकत होता. राजा म्हटले, बस, हे पोरग आपल्यात पाहिजे. गेले राजे, त्याच्या पाठीवर हात टाकला आणि हात टाकल्यानंतर राजे म्हणतात, काय रे, काय करतोस? काय नाही राजा, खातो पितो आणि झोपतो. येतोच का आमच्याकडे? काय करावं? तेच करायचं, खायचं पियायचं झोपायचं. कोणी आडवा आला का त्याला कापायचं. त्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंडाळकर. असा एक 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 मावळा जमा झाला. अरे 18 फगड जातीचे मावळे 12 बलुतेदारांना एकत्रित केलं. त्या दिवशी तारीख 15 एप्रिल 1645. सगळेच्या सगळे रोडेश्वराच्या मंदिरावर जमले. रोडेश्वराचं म्हणजे भगवान भोलेनाथ शंकराचं मंदिराजवळ. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांजवळ सगळे मावळे एकत्रित आले. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी नाईक, भारती नाईक, बाजी प्रभू देशपांडे, पासलकर काका, संभाजी कावजी कोंडाळकर, अरे संताजी धनाजी प्रतापराव गुजर सारखे, यसाजी खान सारखे, बाजी पासलकरांसारखे, नेताजी पालकरांसारखा, शिवा काशीदान सारखा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित केलं. छत्रपतींचा अभिषेक कशाचा? दया दुधाचा, गावरानी तुपाचा नाही, रक्ताचा अभिषेक केला. आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, हे सर्व साक्षी रोडेश्वरा, आज आम्ही तुझ्यासमोर प्रतिज्ञा करतोय, एक ना एक दिवशी हिंदवी स्वराज्य निर्माण करेल आणि करून दाखवलं. अरे वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. बघता बघता राजांचं वय वाढायला लागलं. राजे झाले 16 वर्षाचे. राजे 16 वर्षाचे झाले आणि 16व्या वर्षी पहिलाच किल्ला छत्रपती शिवाजी राजाने जिंकला. कोणता? तोरणा. कोणता? तोरणा किल्ला. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. पण किती पोरांना इतिहास माहिती? बोटावर मोजण्यासारखे पोर आहेत, त्यांना इतिहास माहिती महाराज. हो, नीट बस. बोटावर मोजण्यासारखे पोर आहे. घाबरला का? नाही ना, सहज दम दिला बरं काय, असं नाही. आणि बाहेर रुबाब नाही करत, मला आवडत नाही. हो, मुलांवरून रुबाब नाही. फक्त एक सांगतो मला,
मी घरी माझे 2 मुलं आहेत. आज कीर्तनालाच गेला. नाव टाका तुम्ही युट्यूबला, बाल कीर्तनकार घनश्याम महाराज. छत्रपतींवर 1-2 नाही 400 ते 500 प्रश्नाचे उत्तर सहज असत. एकाला इंग्रजीत आणि एकाला मराठीत शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे. हो, बाहेरच काय दुसऱ्याच्या पोरांवर रुबाब करायचं. होय दादा, बरोबर आहे का? सहज प्रॅक्टिस, सहज दम देऊन पाहतो. घाबरेल तर घाबर. घरी तसाच रुबाब ना. घरी सवय पडलेली, घरी रुबाब करायची म्हणून सहज बोललं जातं माझ्याकडनं. हो, घरी कधी जाऊ द्या मला. रात्री कीर्तन झालं घरी जाऊ द्या, दुपारचं कीर्तन जाऊ द्या घरी जाऊ द्या, व्याख्यान झालं घरी जाऊ द्या. आणि त्याच अवस्थेत बोलण्याची सवय पडून गेली. बायकोला त्याच अवस्थेत बोलतो, ए चहा ठेव, लगेच तिकडून आवाज येतो, नाही ठेवणार, नको ठेवू. दम देऊन पाहिजे. अरे किती पोरांना इतिहास माहिती. अरे बोटावर मोजण्यासारखे पोर आहेत बघा, त्यांना इतिहास माहिती. अरे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजाने तोरणा किल्ला जिंकावा, पण आपल्या 16व्या वर्षाच्या मुलं करतात काय? क्योंकि कितना प्यार तुमसे. अरे आपल्या 16व्या वर्षाचे मुलं प्रेम करतात. प्रेम करू नये असं आपलं मत नाही. प्रेम केलंच पाहिजे, प्रेम केलंच पाहिजे. पण प्रेम कशावर केलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. प्रेम करू नका असं नाही, करा. पण प्रेम करत असताना कशावरती करा? प्रेम करायचं असेल त्या जगाचा मायबाप भगवान परमात्मावरती प्रेम करा. प्रेम करायचं असेल ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिला ना त्या मायबापावरती प्रेम करा. प्रेम करायचं असेल हिंदुस्थानावरती प्रेम करा. प्रेम करायचं असेल या हिंदुस्थानासाठी ज्यांनी आपला प्राण दिला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यावरती प्रेम करा. प्रेम करायचं असेल ज्ञानोबा तुकोबाराय नाथ बाबांवरती प्रेम करा. प्रेम करायचं असेल संभाजी राजांवर करा. प्रेम करायचं असेल छत्रपतींवर करा. अरे प्रेम करायचं असेल ना तर आपल्या हिंदू धर्माच्या या भगव्या झेंड्यावरती प्रेम करा. काय कशावरही प्रेम करू नये असं नाही, करा. प्रेम करायचं असेल तर मला. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजाने तोरणा किल्ला जिंकला. आणि एक एक किल्ल्या मागून किल्ले घेत असताना बघता बघता शाहिस्ता खानाचे बोट कापले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला महाराज. खान पल्ला, भगवा झेंडा फडकला. असे कार्य मागून कार्य करत होते. छत्रपती शिवाजी राजांची कीर्ती अफाट पसरत होती. पण छत्रपती त्या काळामध्ये जगतवंदने जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊन बघ. संग्राम दुर्ग नावाचा किल्ला आहे कुठं? चाकणला. आणि छत्रपती शिवाजी राजे देहू जवळ तळेगाव भंडारा भामचंद्र घोराड्या आज आपल्याला कीर्तनाला जायचंय. आणि त्या ठिकाणी निवडक मावळे घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे कीर्तनाला. आणि छत्रपती शिवाजी राजाने बसावा आणि तुकोबरायांनी कीर्तनात तुला संदेश द्यावा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे धर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळीशी. भक्तजना धर्माचं रक्षण तुम्हाला करायचंय, धर्माचं पालन तुम्हालाच करायचंय. आणि त्या ठिकाणी संदेश देत असताना असे अनेकदा त्या ठिकाणी कीर्तनाला जावं, बसावं, उठावं, निघावं. आणि बघता बघता काही दुश्मनांनी नजर ठेवली. राजे या ठिकाणी कीर्तनाला येत आहेत, राजे या ठिकाणी कीर्तनाला येत आहेत. आणि बघता 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 एक दिवस तसा ठरला. कीर्तनाला सगळेजण आले, बसले. आणि त्या ठिकाणी दुश्मनांनी काय केलं? मोगल सैनिकांनी काय केलं? पूर्ण वेढा घातला महाराज. जसा वेढा घातला कानापर्यंत बातमी आली. आणि तुकोबरांच्या कानापर्यंत बातमी आल्यानंतर तुकोबरांनी नामचिंतनाला सुरुवात केली. विठ्ठल 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 नामचिंतन केलं. आणि एक कीर्तनातून मधीच एक व्यक्ती उठला, बाहेर निघाला. आणि बाहेर जात असताना त्या दुश्मनांना छत्रपती दिसले. अरे ओ देखो शुभा भाग रहा है, भागो. दुसरा उठला, त्याच्या पाठीमागे पळायला लागले. हे देखो हे दुसरा भाग रहा है, भागो. अरे हे देखो हे शुभा इधर गया है, भागो भागो, पकडो पकडो. आणि खरे शिवाजी कधी गडावर पोचले हे त्या दुश्मनांना सुद्धा कळलं नाही. अरे छत्रपती शिवाजी राजे तुकोबरांचं दास्यत्व स्वीकारलं. आणि तुकोबरांनी काय अशी कृपा केली, अशी कृपा केली, ती कृपा कल्पोकल्पी संपत नाही. कृपादान केले तुमचे, कृपादान केले तुमचे. जय हो. तिसऱ्या चरणात सांगतात कृपादान केले संती कल्पांती सरे ना. कृपा होईल आपल्यावर. प्रत्येकाला वाटतं आमच्यावर देवाची कृपा व्हावी, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला वाटतं संतांची कृपा आमच्यावर व्हावी असं जर आपल्याला वाटतंय. पण अगोदर आपल्याला त्यांचे दास व्हावं लागेल.
त्यांचं दास्यत्व आपल्याला स्वीकारावं लागेल, तरच आपल्यावर कृपा होईल. वा वा, म्हणजे हनुमंतराय श्रीरामाचं दास्यत्व स्वीकारलं. प्रभू रामचंद्राने म्हणजे आहे कॉफी द्यायला कोणी त्याचं बरं आहे ना. आणि परीक्षा पेपरच चालू आहे आज. आज की दुसरा आहे का? आज कोणता होता? नाही हा पण आज सुट्टी, शिवजयंती सुट्टी, माफ करा. दुसरा पेपर आहे ना, पण पहिला झाला वाटतं. बरं झालं. दुसरा आता इंग्रजीचा होता का? पहिला इंग्रजी होता म्हणजे मराठी असं. आता काय माझ्या बी लक्षात नाही त्याच्यामुळे. पण बरं आहे, पेपर चालू आहे, मस्त कॉपी आली, झालं ना 5-10 मार्क कळणं मिळाले, काय एवढं टेन्शन घेतात. कोणी का असं ना कॉपी दिली. कारण का एखाद्या वेळेस प्रश्न जिथं असला तिथंच उत्तर असतं, पण अभ्यास केला नसल्यामुळे ते खिडकीची वाट पाहतो आपण, कोणीतरी फेकेल कोणीतरी. आनंदाची गोष्ट बरं. चला हो, कृपा दान केले संती कल्पांती सरेना. छत्रपती शिवाजी राजांनी महाराज त्या ठिकाणी दास झाले. मावळे दास झाले. कोणाचे झाले? मावळ्यांनी दास्यत्व स्वीकारलं. भलेही यदा कदाचित महाराज आपल्याला असं वाटत असेल की आपण देवाचं दास्यत्व, संतांचं दास्यत्व स्वीकारू शकत नाही, पण यदा कदाचित ज्यांच्यामुळे आपण या मंदिरात बसलोय ना, ज्यांच्यामुळे आपण या धर्म मंडपात बसलोय ना, कमीत कमी त्यांचे तरी दास व्हा महाराज. कमीत कमी त्यांचे तरी दास व्हा. मग हे स्वराज्य निर्माण केलं एकट्या छत्रपती शिवाजी राजांनी नाही महाराज, त्या मावळ्यांनी. हो, असा एक एक मावळा जर डोळ्यासमोर ठेवावा, असा एकही मावळा नाही, असा एकही मावळा नाही महाराज, तो स्वराज्यासाठी कामी आला नाही. 18 पगड जातीचे मावळे त्या ठिकाणी या स्वराज्यासाठी कामी आलेत महाराज. मग असा एकही मावळा नाही. मग कोणताही मावळा तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, कोणताही मावळा डोळ्यासमोर ठेवा. अरे तानाजी मालुसरे लढायला गेला उदयभान नावाच्या सरदाराचे. अरे लढता लढता खाली पडले आणि त्या ठिकाणी सगळेच मावळे धावायला लागले. मावळे पळत असताना त्या ठिकाणी सूर्याजी मालुसरे बोलतात, अरे या ठिकाणी तुमचा बाप मरून पडतोय नसे भ्यानासारखे बाय काय पळतायत हा? अरे आपण मराठे आहोत, मराठे. अरे छत्रपती शिवाजी राजांचे मावळे. अरे अजून आपल्या शुभाची तलवार बोथट झाली नाही, आपल्याला संपवणार कोण? अरे अजूनही बोथट झाली नाही धार शुभाच्या तलवारीची. अरे कुणाची हिंमत आहे या मराठ्यांना संपवण्याची? अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अरे चला, लागले लढायला. लढता लढता त्या ठिकाणी तानाजी खाली पडला, सूर्याजी खाली, आपला उदयभान नावाचा सरदार खाली पडला. गवताची पिंडी पेटवली. राजांना कळलं गड आला, पण सिंह सारखा तानाजी गेला. प्रतापराव गुजरशी लढत असतात. हो, त्या ठिकाणी बेलोल खानशी लढता लढता आमचा प्रतापराव गुजर खाली पडला. प्रतापराव गुजर खाली पडला. अरे एखाद्या गुळाला जशा मुंग्या लागाव्या तशा प्रतापरावाला मुंग्या सारखे सगळे लटकले. आणि बघता 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 प्रतापराव गेला, संपला, मेला. आणि श्वास घेताना जी माती उडाली ना, त्या उडालेल्या मातीला सांगू लागला प्रतापराव, अरे सांगा त्या माझ्या राजाला, हा प्रतापराव गेला, मेला, मातीत मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण या मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगून गेला. बाजी प्रभू देशपांडे महाराज गोडखिंड सिद्धी मसूदची लढाई लागला. आणि लढता 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 त्या ठिकाणी बाजीला गोळी लागली. बाजी खाली पडले. मावळ्यांना विचारलं, राजे पोचले का? नकारात्मक शब्द आले. आणि बाजी प्रभू देशपांडे म्हणतायत, अरे राजे अजून गडावर पोहोचले नाही. तो प्याचा आवाज आला नाही. बाजी मरतो तरी कसा? अरे ये धिंड धिंड उडवीन मी तुझ्या चिंदड्या. विशाल गडावर राजे पोहोचले. तो प्यांचा आवाज झाला. राजे गडावर पोहोचले. हत्या झाली. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसणारा शिवा काशीद नावी समाजाचा सिद्धी जोहरचा ताब्यात आला होता महाराज. सिद्धी जोहरचा ताब्यात आल्या आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहर बोलायला लागला. बोले बहुत बहादूर, भागने का इरादा था? बोले हा. आणि तेवढ्यात एक इसम आला. बोले शिवाजी नाही हे. बोले शिवाजी काय? बोले विशाल गड. आणि तुला तर माहिती होतं ना, तुला तर कळत होतं ना तू मरणार आहे, तरी तू आलाच कसा? आणि त्यावेळेस तो बोलतो शिवा, अरे जन्माला आलो असेल नावी समाजात, अरे नाव जरी असेल शिवाजी, पण मरताना छत्रपती म्हणून मरतोय, याच्यासारखं भाग्य काय? असा एक 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 मावळा डोळ्यासमोर ठेवा. आणि सगळे मावळे महाराज या हिंदुस्थानासाठी, या स्वराज्यासाठी अर्पण होऊन गेलेले. तसं माझा राजा महाराज छत्रपती शिवाजी राजे, शिवाजी राजांनी सुद्धा तेच फार अनंत आपल्यावर उपकार आहेत. राजांसारखे उपकार
कोणीच करू शकत नाही. राजे होते म्हणून या धर्म मंडपात बसलोय. छत्रपती होते म्हणून कपाळाला कुंकू आहे. छत्रपती होते म्हणून मंदिरावर कळस आहे. छत्रपती आहे म्हणून अंगात तुळस आहे. छत्रपती आहेत म्हणून देवळातले मंदिर सुरक्षित आहेत. नाहीतर तुमचं आमचं काय झालं असतं, काय झालं असतं. अरे काशी की गला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. अगर एक शिवाजी न होता तर सबकी सुनता होती थी. एकही मंदिर छत्रपतींचं नाहीये, एकही मंदिर छत्रपतींचं नाहीये महाराज. पण सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहे. आणि त्या शिवाजी राजांची शिवजयंती एवढ्या आनंदाने उत्सवामध्ये या ठिकाणी पार पडते महाराज. हो, एक लक्षात ठेवा, आपल्यावर बी कोणाची तरी कृपा व्हावी. आपल्याला असं वाटतं ना, मग आपण छातीला हात लावून सांगा की आम्ही त्यांचे दास आहोत. म्हणविता त्यांचे दास. तुकोबारायांचं दासत्व छत्रपती शिवाजी राजांनी स्वीकारलं आणि तुकोबारांनी अशी कृपा केली ती कल्पोकल्पी संपत नाही. पण मला सांगा महाराज, संतांची कृपा व्हावी, देवाची कृपा व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल ना, असं जर आपल्याला वाटत असेल ना, मग भगवान परमात्मा जर जवळ जायचं असेल तर आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. मग कोणाचा आधार घ्यावा लागेल? संतांच्या आधाराशिवाय भगवंत जवळ आपण पोहोचू शकत नाही. कारण का, संतांच्या पायाजवळ जो लाभ आहे तो कोणता? येतो एका संत पायी लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास. पुढे आस पुरे ना, कृपा दान केले संती कल्पांती हिजरे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. चौघ चरणांचा भावार्थ झाला. वेळही समाप्त झाली, पण जाता जाता काही माझ्या महत्वाच्या 5-6 गोष्टी अवघे 2-3च मिनिटं घेतो. जास्त वेळ मी घेतच नाही, कारण आपल्याला तसं जास्त वेळही कीर्तन केलं आता येत नाही असा अर्थ नका समजा. जास्त वेळही कीर्तन केलं तरी लोक बोलतात माऊली. जास्त वेळ कीर्तन करी लोक बोलतातच. बरं कमी करावं तरी लोक बोलतात. जास्त जर कीर्तन रंगात आला, आता तुमचा चेहरा असा दिसतोय मला, अजून बी अर्धा पाऊण तास कीर्तन केलं तरी तुम्ही उठणार नाही. जास्त वेळ जर झाला का लोक लगेच म्हणतात, हा त्याला काय रे, कुठं कीर्तन भेटले नसतील, कीर्तनाची संधी भेटली घेतलं मस्त अर्धा 1 पाऊण तास जास्त. म्हणून जाऊ द्या, वेळेवर संपू. बरं वेळेवर कीर्तन संपवलं तरी लोक बोलतातच. लोक म्हणतात त्याला काय तेवढं येत असेल. म्हणजे तेही नको, म्हणजे घोड्यावरही चालू देत नाही आणि पायी चालू देत. पण 5-10 मिनिटं मी घेण्याचा प्रयत्न करतो. 4 चरणांचा भावार्थ झाला. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सगळ्यांनी एकदा भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि भजन झाल्यावर काही माझ्या करायचं करा, नाही तर सगळ्यांनी जय घोष द्या. छत्रपतींचा आज जन्मोत्सव सोहळा आहे. आता खरं पाहतो महाराज, एवढ्या हृदयापासून जर बोललो असेल ना, आवाज कसा आपल्याला येतो. छत्रपती शिवाजी महाराज की ते 6 गोष्टी आहेत. मी आवर्जून कीर्तन घ्या बर काढून. धन्यवाद. जाता जाता काही माझ्या
आणि माझा स्वभाव महाराज विनोदी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आज कीर्तन करतोय ना, हे तोंडावर स्तुती नाहीये, नीट लक्षात घ्या मी काय बोलतोय. मी आज जे कीर्तन करतो ना, कीर्तन एखाद्या वेळेस मी कधीच पळून आलो असतो आळंदीत. कारण आळंदीला जी व्यक्ती गेलेली असते ना, आणि आपल्या अगोदर काही 1-1.5 वर्ष कोणी जर असेल तिथं, म्हणजे नवीन पोरं येतात, त्यांच्यावर रुबाब करतात काही, हे ताट धुवून आण, माझ्यावर तशीच रुबाब करायची. आता तेव्हा अगरबत्ती सारखा दिसायला होतो, लहान होतो महाराज हो, आणि ते पोरं रुबाब करायचे. आणि जे आपल्या समोर जे उभे आहेत सदानंदजी महाराज, आम्ही त्या ठिकाणी असायचो. मग ते मला आधार द्यायचे, वासुदेव चालूच असते, पोरांच्या पाठीमागे लागायचं, ऐकायचं नाही त्या पोरांचं. गुरुजी बघा ना, सारखं मलाच काम करायला लावतात. मला जे आता गुरुजी त्यावेळेस पेटी वगैरे सुंदर वाजायची, मग आवड असत्या. आता ते जमलं नाही, तो जाऊ दे, सोडा विषय. लय प्रयत्न केला होता, थोडासा पहिला राग येत होता. मी सरे रे सानी धनिसाचं ते यमक राजाचे आहेत ते ते सानी प रे ग मग नि रे ग रे सा, ते पण जमलंच नाही महाराज. आता त्याला नाईलाज असतो. पण ऐकायला मी गुरुजींजवळ जायचो. मग गुरुजी मला सांगायचे, काय ऐकायचं, गुरुजी भूक लागली ना, थांब, लगेच तिथं काय असलं का लगेच जेवायला द्यायचे. म्हणजे तो जो प्रेड होता, समजा यदा कदाचित त्यांनी जर आधार धीर असं सांगितलं नसतं, ते मार्गदर्शन केलं नसतं, मग मी काय ठरवलं असतं, जाऊ दे, हे पोरांच्या उपाध्यापेक्षा आपलं आपलं घरी गेलेलं बरं. तेवढ्या प्रेड मध्ये, तो जो प्रेड असतो ना, त्या प्रेड मध्ये जर घरी निघून आला असतो, आज कीर्तन केलं असतं का हो मी. हा, तो जो क्षण असतो ना, तो फार महत्वाचा. लोक विसरून जातात, ती गोष्ट सोडा महाराज. वासुदेव त्यातला नाहीये, विसरणारा नाहीये. कायम कधी भेटत असले ना, मी गुरुजींना, आता गुरुजी माग ज्यावेळेस घरी आले, खूप मनाला आनंद वाटला. आज जे मी बोलतोय खरंच एक मनापासून, हृदयापासून. स्तुती तर नाहीये महाराज, पण जे आहे सत्य ते सांगायला काय हरकत आहे. आणि खरोखर त्यांची प्रेरणेमुळेच आज मी उभा आहे महाराज. पण विनोदी स्वभाव असल्यामुळं तसं बोलण्याचा प्रयत्न करत असतो कधी मध्ये, आणि चालूच असतं महाराज. कधी खुशी जाता जाता एक महत्वाच्या 5-6 गोष्टी, त्या म्हणजे अशा. पहिली गोष्ट, दारूबंदी करा. दारू पिऊन जीवन बर्बाद करू नका महाराज. दुसरी गोष्ट, मांसाहार बंद करा. तिसरी गोष्ट, गावागावात हरी नाम सप्ते करा. चौथी गोष्ट, देश देव धर्माचं रक्षण करा. 5वी गोष्ट, गोसेवा करा. चौथी गोष्ट, देश आणि देव आणि धर्माचं रक्षण करा. अरे या देशाच्या साठी ज्यांनी आपला प्राण दिला त्यांना डोळ्यासमोर ठेवा. देवासाठी ज्यांनी प्राण दिला त्यांनाही डोळ्यासमोर ठेवा. कार सेवकाने देवासाठी प्राण दिला. देशासाठी प्राण देणारे भगतसिंग, राजगुरु सुखदेव, आणि धर्मासाठी ज्यांनी प्राण दिला ते माझ्या संभाजी राजांना डोळ्यासमोर. अरे ज्यावेळेस औरंगजेबाने मुकरब खानाला पाठवलं आणि मुकरब खान निघाला आणि संगमेश्वराच्या वेड्यामध्ये त्या ठिकाणी संभाजी राजांना कैद केलं. संभाजी राजांना पेश केला औरंगजेबासमोर, आणि औरंगजेबाने आज्ञा दिली की जाओ इसकी आंखें निकालो. आणि लाल बुंद झालेल्या गरम सलाया माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घातल्या गेल्या. काय अवस्था असेल माझ्या संभाजी राजा. संभाजी राजांची जीभ छाटली गेली. संभाजी राजांच्या अंगावरचं साल काढलं गेलं. अरे संभाजी राजांचा शिर एका बाजूला, दाढ एका बाजूला केला, पण तरी सुद्धा माझा संभाजी राजा औरंगजेबासमोर झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही. अरे का वाकेल, का झुकेल. अरे उभ्या आयुष्यात कोणासमोर न झुकणारा संभाजी राजा होता. अरे दुनिया पे राज किया था उसने, दुनिया पे राज किया था उसने, किस मौत का वो पौलाद का था. अरे किसी के सामने अपना सर नहीं झुकाया, क्योंकि वो मर्द मराठों की औलाद था. असा माझा संभाजी राजा. प्राण गेला नाही, धर्म सोडला महाराज. देश देव धर्माचं रक्षण करा. 5वी गोष्ट, गोसेवा करा. गाय आई आहे, गाय माता आहे. गव्वा से क्या नाता है, गव्वा हमारी माता आहे. गाय जर आपली माय असेल, गाय जर आपली आई असेल महाराज, पण ह्याच हिंदुस्थानामध्ये 40,000 कत्तलखाने आहेत, आणि त्या कत्तलखान्यामध्ये दररोजची एक गाय जात असेल, दररोजच्या किती गायी कापल्या जातात, 40,000 गायी कापल्या जात आहेत. आणि त्या गाय मात्याला एवढं उकळतं पाणी असतं ना, उकळत्या पाण्यात गायीला टाकलं जातं. 4-4, 5-5 दिवस त्या गायीला खायला देत नाही. गवताची पेंडी पकडतात, ती गोमाता गवताची पेंडी खायला जाणार, पुरून पाता पडतो, गायीचे 2 तुकडे होतो. गायीला कापणं पाप आहे. घरी गाय असेल, गायीला चारा टाकाल, चारा नसेल, पाणी पाजाल, पाणी नसेल, गायीला चारा पाणी करू नका. पण 1000-2000 रुपयासाठी त्या गायीला कसाच्या हवाली तरी करू नका. गायी वाचल्या तर देश वाचेल, गायी संपल्या तर देश संपून जाईल. वासुदेव महाराज बोलत नाही. कधीतरी आर्वीला येऊन पहा महाराज. धुळे जिल्ह्यात आर्वी म्हणून माझं गाव आहे. 1-2 गायी नाहीये, जवळजवळ 70 ते 80 गायीची सेवा हा वासुदेव करतोय महाराज. या कधी युट्यूबला पहा ना, नाव टाका आता वासुदेव महाराज आर्वीकर, आपल्याला लगेच समजत जाईल. ज्या गायी आहेत महाराज, काही गायी तर कत्तलखान्यात जातात. हायवे रोड आहे, मालेगाव जवळ. कत्तलखान्यात जात असताना त्या ठिकाणी फक्त संपर्क, महाराज कुठे काय, अशा ठिकाणी अशा नंबरची या टोलवरून निघाली,
तयारीत राहा, सगळे पोरं तयारीत राहतो, मला प्लॅनिंग करतो, एकाने शूटिंग करायची, एकाने काय. त्या गायींना व्यवस्थिशीर काढतो आणि त्या ठिकाणी आता कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींना सोडवणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का महाराज? हो, मी एवढं बोलतो ना, सोपं नाहीये, एक लक्षात ठेवा. हो, आता घरी फोन करा, घरी माझी आई वाट पाहते, माझा बाप वाट पाहतोय, माझी आई मला म्हणते कीर्तन करून घरी ये. बापाला वाटतं वासुदेवाने कीर्तन करावं आणि घरी यावं, पण मी ज्यावेळेस कीर्तनाला जातो, व्याख्यानाला जातो, प्रवचनाला जातो ना, त्यावेळेस त्यांना सांगतो कीर्तन करून घरी आलो तर तुमचा, ज्या दिवशी आलो नाही ना त्या दिवशी हिंदू धर्माचा. आणि कोणासाठी जगायचं, कोणासाठी मारायचं? देश देव धर्मासाठी. गायींना पकडणं म्हणजे डोक्याला कपन बांधून निघावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. पाचवी गोष्ट गोसेवा करा. शेवटची 6वी गोष्ट आई वडिलांची सेवा करा. बापू, दुनियात सर्व मिळेल, आई वडील भेटत नाही. जीवनातून ज्याची आई गेली, जीवनातून ज्याचे वडील गेले, त्याने समजावं की आपला सुखाचा समुद्र आटला. आई काय असते हो? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभारा असते. दादा, आई ही आईच असते. आई ही आईच असते. नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, प्रभाताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना, तरी आईचे उपकार लिहिता येत नाही. स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी, डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसू शकतो, ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसू शकतो, पण एकदा मातीत गेलेली आई, एकदा मातीत गेलेले वडील पुन्हा दिसणार नाही. बापू, आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. बोलण्यासारखं खूप वेळ समाप्त झाली. मी येताना आमचा सचिनला फोन केला होता, मला आमचे पिंपळवाडीचे जे आहेत ते मामाचे चिरंजीव, त्याला म्हटलं ये लवकर घ्यायला. ते रस्त्यावर आले, तिथं थोडासा आराम केला, आनंद वाटला. येताना माझी गाडी गल्ले बोरगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आमचे शरद पवार, त्यांना म्हटलं चला आज कीर्तनाला जाऊ. आणि पवार म्हटल्यावर अंगात मराठ्यांचं रक्त असल्यामुळं म्हणे आज तर योगायोगच चांगला आहे म्हणे. कायम स्वरूपी इकडच्या परिसरात आलो, त्यांना संपर्क करतो, येतो. ते बी एवढे कोट्याधीश आहे. साधारण दिसायला व्यक्ती, नीट बघा महाराज, दिसायला साधारण आहे, पण 3-4 कोटीचा मालक येतो. आज तोंडावर स्तुती नाहीये. जर बघायचं असेल गल्ले बोरगावला या, जवळजवळ 17-18 एकर अशी जमीन ओली. हो, गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहे, ते आता जाऊ द्या, काय कोणाचं स्तुती करायचं, कोणाचं काय किती सांगणे. पण एक प्रेमाच्या आधाराने आज त्यांना सांगितलं, आले, आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी सर्वच प्रेमाची मंडळी आहेत. या ठिकाणी दिग्गज कीर्तनकार, गायन सम्राट जोग मृदंगाचार्य आपण सर्वजण उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. माझे वडील हरिभक्त परायण परमपूजनीय गुरुवर्य लोटन महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. गुरुवर्य 1008 परमपूजनीय शिवजीदासजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवराजांच्या चरणी सेवा समर्पण करतो. मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. माझी आई यशोदाई आईच्या चरणावर सेवा समर्पण करतो. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण परमपूजनीय मृदुंगाचे महामेरू असणारे एकनाथजी महाराज कोष्टी आळंदी देवाची यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता एक विनंती करतो, महाराज, गायी वाचल्या तर देश वाचेल. वासुदेव महाराज तेच करतोय, पण माध्यम हे एकच कीर्तनाचे, व्याख्यानाचे. ह्याच माध्यमातून जे काही मानधन मिळतं, त्या मानधनातून डिझेल, टोल हे सगळं काढावं. जेवढं उरलं ते सगळं गोमातेच्या चाऱ्यासाठी जातं. महाराज, एक विनंती करतो, आजचा दिवसही महत्वाचा आहे. मी तसं दररोजच सांगतो, सगळे दिवस आपल्यासाठी महत्वाचेच असतात. जाता जाता एक सगळ्यांना विनंती करतो, आपण हिंदू आहेत, आपल्या हिंदू धर्मात गाय आपली आई आहे. ज्यांना वाटत असेल महाराज आपण एवढी मोठी गोसेवा करतायत आणि त्या गोमाताची सेवा आमच्याही हातून थोडीफार व्हावी, गायीच्या शरीरात 33 कोटी देवे, ज्यांना वाटत असेल महाराज गोमातेच्या चाऱ्यासाठी माझ्याकडून 101, 51, 21, 11, 1 रुपया, प्रत्येकाने 1 रुपया दिला, 1चा 10 होईल, 10चा 50, 50चा 100 होईल. 100 रुपयाचा चारा आणेल, चारा गोमाता खाईल आणि गायीच्या शरीरात 33 कोटी देवेत. आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण का? चारा गाय खाते, चारा वासुदेव खात नाही. चारा खाणारा तो अजून बिहारलाच आहे, लालू प्रसाद. ज्याने गायीचा चारा खाला त्याला भोगावं लागलं. वासुदेव महाराज 1-1 रुपया गोळा करून गोमातेसाठी चारा आणतोय, म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. ज्यांना कोणाला गोमातेच्या चाऱ्यासाठी काही दान करायचं असेल तर या ठिकाणी येऊन देऊ शकतात. या ठिकाणी नाव पुकारतो महाराज. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.